श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय खूप खास होणार आहे आणि तो म्हणजेच काय, आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन येणार आहे, आपल्या स्वामींचा प्रकट दिन येणार आहे। स्वामी समर्थ महाराज हे कुणाच्या पोटी जन्म न घेता हे प्रकट झाले होते, म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो। चैत्र शुक्ल द्वितीयेच्या दिवशी महाराज प्रकट झाले होते। कर्दळी वन जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामध्ये प्रकट झाले होते आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या दिवशी आपण साजरा करत असतो। यावर्षी महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आलेला आहे 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार। या दिवशी आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 21 दिवसांची उपासना जी आहे, आराधना जी आहे, सेवा जी आहे ती करायची आहे आणि आपले अडलेले कामं असोत किंवा नसोत, तुमच्या काही अडचणी असतील किंवा नसतील सुद्धा, तरीसुद्धा आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या आईची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे। आपण बघा एखाद्या सणाचं आतुरतेने वाट बघत असतो, त्याच पद्धतीने महाराजांच्या प्रकट दिनाचा सुद्धा आपण वाट बघत असतो। प्रकट दिन म्हणजे महाराजांचा वाढदिवस म्हटला तरी सुद्धा चालेल आणि आपल्या गुरूंचा वाढदिवस, आपल्या आईचा वाढदिवस आहे आणि त्यांना आपण काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून नाही तर अगदी छोटंसं गिफ्ट म्हणून त्यांच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची असते। आता ही सेवा म्हणजेच 21 दिवसीय जी सेवा म्हणतात ती करायची आहे। 21 दिवस हे 28 फेब्रुवारीपासून तर 20 मार्चपर्यंत होत असतात। या 21 दिवसांमध्ये तुम्ही या सेवा करू शकतात। बघा, आपण संकल्पयुक्त सेवा जी असते ती आपण करत असतो, पण कधी कधी आपण संकल्प कामासाठीच करावा का, आपल्या अडचणींसाठीच करावा का असेलच। बघा, प्रत्येकाला अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात। आपण संसारिक माणसं आहोत, तर नक्कीच तुमची अडचण असेल तर तुम्ही अडचणीसाठी संकल्प करून तरीसुद्धा करू शकतात। तो आपल्याला 28 फेब्रुवारी या दिवशी सेवा चालू करायची आहे। आता सुरुवात करत असताना 28लाच मी सुरुवात करू का ताई, कारण बऱ्याच महिलांचा मासिक धर्म असतो किंवा कुणाला गावी जायचे, बऱ्याच अडचणी जर आल्यामध्ये तर स्किप होत असतं, तर आधी केली तर चालेल का सुरुवात, तर नक्कीच तुम्ही करू शकतात किंवा त्यानंतर सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकतात। तुम्हाला 11 दिवसाची सुद्धा सेवा करता येईल। 108 दिवस तुम्हाला सेवा चालू करायची असेल तर 108 दिवस सुद्धा तुम्ही पारायणांची सेवा किंवा तुमच्या इच्छेनुसार या सेवा करू शकतात। तर आपल्या विषयाला सुरुवात करते। तर बघा, आपल्याला महाराजांचा प्रकट दिनानिमित्त सेवा सुरुवात करायची आहे आणि ती 28 तारखेपासून। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण ज्या काही सेवा उपासना करत असतो त्याने आपल्याला एक बळ मिळत असतं अदृश्य स्वरूपात, जे आपल्या म्हणजे कुणालाही दिसत नाही आणि ते बळ आपल्या पाठीशी सदैव राहत असतं आणि ते कुठून येत असतं तर आपल्या सेवा ज्या आपण करत असतो त्यामधून येत असतं। आपलं पुण्याचं बँक बॅलन्स जे असतं ते वाढत असतं, न कळतपणे वाढत जातं केव्हा पण आपण सेवा करत असतो तेव्हा। आणि म्हणूनच आपल्याला 28 तारखेपासून काही सेवा ज्या असतात महाराजांच्या त्या सुरुवात करायची आहे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम महाराजांचं मठ किंवा केंद्र आपल्या घराजवळ असेल तर नक्कीच तिथे जावा। तिथे गेल्यानंतर आपल्याला नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे। आपण महाराजांच्या चरणी साकडं घालावं। साकडं घालणं म्हणजेच काय, तर महाराजांना विनवणी आपण करायची की माझ्याकडून ह्या सेवा करून घ्या आणि ह्या सेवा म्हणजे निर्विघ्नपणे करून घ्या। त्यांना विनवणी आपण करायची आहे आणि त्यांना सांगून आपण यायचं आहे। घरी आल्यानंतर आपल्या घरी आपण संकल्प करावा। संकल्पामध्ये आपलं नाव, आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं। महाराजांना आपण सांगावं माझ्याकडून ह्या सेवा करून घ्या। तुमची अडचण असेल तर ती अडचण तिथे मांडावी महाराजांजवळ। या अडचणीसाठी मी पारायण करत आहे किंवा ही सेवा मी करत आहे असं सांगावं। अडचण नसेल तर आपल्या गुरूंच्या चरणी म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्या तब्येतीसाठी, तुमच्यासाठी या पद्धतीने सुद्धा बोलू शकतात, कारण मी स्वतःसुद्धा तशी सेवा केलेली आहे आधी, म्हणून सांगेल आपल्या गुरूंसाठी मी ही सेवा अर्पण करत आहे, यथाशक्ती मी पारायण करणार आहे, या पद्धतीने शब्द वापरावा आणि आपण संकल्प सोडावा। आता संकल्प करणं आणि सोडणं एकच राहतं, ते काही वेगळं नाही, त्यामुळे हे लक्षात घ्या। संकल्प करून सोडलेलं जे पाणी असतं ते तुळशीला न टाकता दुसऱ्या झाडांना टाकावं। त्यानंतर आता पुढचा प्रश्न महिलांचा असतो की ताई, आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा पाठ मांडणी करावी का? तर बघा, तुम्हाला शक्य झालं तर पाठ मांडावा। पाठ मांडत असताना एक वर्ष आपण नंतरला म्हणजे पाठ आपण ज्या पद्धतीने नेहमी करतो त्या पद्धतीने पाठ मांडावा। त्यावरती स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवावा, जपमाळ आपली ठेवावी, महाराजांचा फोटो, मूर्ती आपण ठेवू शकतात।
तर पाठ मांडून करा. नाही पाठ मांडणं शक्य झालं तर आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही या सेवा करू शकतात. पहिल्या दिवशी आपण संकल्प केला, त्यानंतर तुम्हाला सांगेल संकल्प केल्यानंतर महाराजांची मूर्ती किंवा फोटोला आपल्या देवघरात जो मूर्ती किंवा फोटो असेल त्यांचा अभिषेक मूर्तीचा करावा. फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि पंचोपचार अशी महाराजांची पूजा करायची आहे. ती झाल्यानंतर तुम्हाला सांगेल महाराजांचा जो फोटो किंवा मूर्ती असेल त्याचा रोज अभिषेक आपण करावा का, तर रोज नाही केला, पण पहिल्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आरती आपल्याला रोज करायची आहे, हे लक्षात घ्या. दररोज एक वेळ का असेल आपण आरती करावी. नैवेद्य आपण दररोज दाखवायचा आहे. नैवेद्य भाजी चपाती आपण मी तर रोज दाखवते दररोजच्या जीवनामध्ये. तर तुम्ही या 21 दिवसात तरी निदान मी तुम्हाला सांगेल दररोज नैवेद्य आपण दाखवायचं आहे. भाजी चपाती जे तुम्ही खाणार आहात तोच नैवेद्य तिथे दाखवायचा आहे महाराजांना, बाकी दुसरा काही नाही. नाही तुम्हाला जमलं, नाही आठवण राहत बऱ्याच लोकांना, तुम्ही बघा खडी साखर, दूध साखर या पद्धतीने नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने करा. आता बघा आपण सेवा ज्या करणार आहोत त्या सेवांमध्ये आता पंचोपचार अशी पूजा महाराजांची पहिल्या दिवशी आपण केली. त्यानंतर बघा 3 सेवा यामध्ये येत असतात. ती म्हणजेच कोणती बघा. पहिली म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण, दुसरी म्हणजे 11 माळी जप करणं आणि तिसरी म्हणजे तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. या 3 सेवा ज्या आहेत ह्या आपल्याला 21 दिवसासाठी करायच्या आहेत. आता या तिघीही सेवा तुम्ही 21 दिवस केल्या तर अतिउत्तम. नाही तुम्हाला वेळ काळ शक्य होत असणार तर ताई मला एवढा वेळ साध्य होत नाही तर मी पारायण नाही करणार, तर जप केला का नुसता तरी चालेल का, 11 माळी जप तरीही चालेल, तारक मंत्र केला तरी चालेल, तरीही चालेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करू शकतात, काही हरकत नाही. तर बघा सेवा करत असताना आपल्या देवघरासमोर आपण बसावं. पहिल्या दिवशी आपण स्वामी स्तवन म्हणावं. आता पहिल्या दिवशीच म्हणावं का, दररोज जमलं तुम्हाला वेळ साध्य होईल तर स्वामी स्तवन हे दररोज म्हटलं तरीही चालेल. तुम्हाला वेळ साध्य नाही होणार तर पहिल्या दिवशी अगदी तुम्ही स्वामी स्तवन म्हणावं आणि त्यानंतर वाचन सुरुवात करावी. वाचन म्हणजेच काय बघा, स्वामी चरित्र सारामृत हा जो दिव्य असा ग्रंथ आहे, महाराजांचं चरित्र त्यामध्ये दिलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र जे आहे ते त्या छोट्याशा ग्रंथामध्ये दिलेलं आहे अगदी, आणि ते आपण जाणून घ्यायचं आहे. महाराज कसे होते, महाराजांना कसे सेवेकरी आवडायचे, काय आवड निवड महाराजांची होती ते आपण त्यामधून शिकायचं आहे. आणि छोटासा असा 21 अध्यायांचा हा ग्रंथ जो आहे याचं पारायण आपल्याला करायचं आहे. एक पाठ आपल्याला करायचं आहे. पारायण आणि पाठ एकच असतं. एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय आपण पठण करणं म्हणजेच एक पारायण तुमचं पूर्ण होईल. आता एका बैठकीतच करणं का, तर हो एका बैठकीतच तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुमची तब्येत साथ देत नाही, तुम्हाला एवढा वेळ बसणं शक्य नाही किंवा मुलं लहान आहेत उठून जाईल मग मी काय करू, 2 बैठकीत करा तरीही चालेल. तुमची अडचण असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करा. कारण बघा आपल्याला जाणून घेणारे महाराज आहेत. मी जरी सांगितलं पण तुम्हाला शक्य होत नाही तर महाराज बघत असतात. त्यामुळे मनात निशंक राहायचं. आणि तुमचं लहान बाळ असेल, तुमची तब्येत ठीक नाही तर तुम्ही महाराजांना मुजरा करा. समजा तुमचे 10 अध्याय पठण झाले, त्यानंतर तुम्हाला उठायचं आहे, 10वा अध्याय पूर्ण करा, नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्ही 11व्या अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत दुसऱ्या बैठकीत करा तरीसुद्धा चालेल. अडचण असेल तर तुम्ही जर ठणठणीत बरे आहेत पण मला कंटाळा आलाय, मला वाचायचं नाही आता, मला उठायचं आहे, असं नाही चालणार. तुम्ही 21 अध्याय एका बैठकीतच पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने करा. तुम्हाला जर खाली बसायला त्रास असेल, बसता येत नाही तर तुम्ही टेबल खुर्ची घ्या, अशा पद्धतीने सुद्धा सेवा करू शकतात, काही हरकत नाही. जपमाळा तुम्हाला करायच्या आहेत. 11 माळी जप हा करायचा आहे. तो मंत्र म्हणजेच कोणता, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. अगदी सावकाश पद्धतीने एक एक शब्द समजून व्यवस्थित जप करायचा आहे. घाई करू नका. आपण त्यामध्ये काहीतरी शिकत आहोत हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. आणि तारक मंत्र देखील आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या. त्यामधून महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय शिकवलेलं आहे आणि कोणतं बळ आपल्या पाठीशी राहणार आहे ते जाणून तुम्ही हा तारक मंत्राचा तीर्थ बनवायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना तीर्थ देखील तयार होत असतं. पाण्याचा एक ग्लासमध्ये पाणी घ्या, हात आपला उजवा हात जो असतो तो ठेवायचा आहे आणि आपण तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. हे तीर्थ असेल हे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला द्या. आपल्या घरामध्ये तुम्ही शिंपडायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत शिंपडायचा आहे 4ही कोपऱ्यांना आपल्या घरामध्ये. आणि जे तीर्थ असेल ते सगळ्यांना आपण प्राशन करायचं आहे आपल्या घरातील व्यक्तींना. उरलेलं असेल तर झाडांना टाका, इकडे तिकडे टाकू नका. ते अमृत आहे, अमृतासमान हे तीर्थ असतं म्हणून इकडे तिकडे टाकू नका.
अशा पद्धतीने तुम्हाला या तिघीही सेवा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने करायच्या आहेत. या सेवा करत असताना काही नियम असतात ते पालन करायचे आहेत. आता नियम जसं मी सांगितलं, एका बैठकीत पूर्ण करायचा आहे तो एक, जर शक्य नाही झालं तर 2 बैठकीत करा. आता पारायण सकाळी केलं, जप दुपारी केला आणि तारक मंत्र संध्याकाळी केला तर चालेल का? तरीही चालेल. किंवा पारायण सकाळी केलं, जप आणि तारक मंत्र संध्याकाळी केला, म्हणजे आलटून पलटून केलं तर चालेल का? की एकाच बैठकीत करावं? तसं काही नाही, तुम्ही करू शकतात. एक सेवा सकाळी, 2 सेवा रात्री संध्याकाळी केल्या तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने करा. कडकडीत म्हणजे नियम कोणता? तर मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जो कोणी सेवा करणार आहे त्याने मांसाहार करायचा नाही, आपल्या घरात करू द्यायचा नाही. जर घरातील लोक ऐकत नसतील, त्यांना मांसाहार करायचा आहे, त्यांना करू द्या, तुम्ही करायचा नाही. जो सेवा करेल त्यांनी करायचा आणि घरातील लोकांना खाऊ द्या. घरात बनवत असतील ते त्यांना करू द्या, खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका. हे सांगेल त्यांना बनवून द्यायचं आहे तुम्हाला. तुमची सेवा आधी आठवून घ्या, सगळी काही जी असेल ती सेवा वगैरे पूर्ण महाराजांचं करून घ्यायचं. लवकर उठा त्या दिवशी आणि नंतर त्यांना बनवून द्या तुम्ही, तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे, या पद्धतीने करा. आता दुसरं म्हणजे ब्रह्मचर्य पालन करायचं का? तर हा नियम नाही तुम्ही पालन केला तरीही चालेल. शक्य झालं तर नाही शक्य झालं तर नाही पालन केलं तरी चालेल. कारण बऱ्याच माता बहिणींचा गर्भपात होत असतो किंवा गर्भधारणा होत नाही, बऱ्याचशा समस्या असतात, ट्रीटमेंट चालू असते, तर ह्या नियम नाही पाळला तरीसुद्धा चालेल. दुसराच म्हणजे परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न घेऊ नका महिलांनो, यामुळे तुमची सेवा ही खंडित होत असते, द्विदलित होत असते, म्हणून परान्न वर्ज्य करा. गावी जावं लागलं, कुठे जावं लागलं, मग मी काय करू? तर त्या दिवशी तुमची सेवा अशी पण होणार नाही. त्या दिवशीची सेवा स्किप करा तरी चालेल. आणि त्या पद्धतीने मग तुम्ही दुसऱ्या दिवशी आल्यानंतर 2 पारायण केले तर चालतील का ताई? तर नक्कीच चालतील. दुसऱ्या दिवशी 2 पारायण करा तरीही चालेल. आता तुम्हाला सांगेल, या सेवा करत असताना मध्ये आपल्याला काही सुतक विधी वगैरे आलं तर मग काय करू? तर बघा, जरी तुमचं आपलं प्रकट दिन चालला गेला किंवा होऊन गेला तर नंतर तुम्ही नंतर कंटिन्यू केलं तरी चालेल, किंवा नव्याने सुरुवात केली 21 दिवस तरीसुद्धा चालेल. मासिक धर्म आला तर आपलं बघा, म्हणून तुम्ही आधी सुरुवात करा तरीसुद्धा चालेल. 20 तारखेच्या म्हणजे 28ला आपण चालू करणार आहोत 20 तारखेपर्यंत, तर 28च्या आधी तुम्ही सुरुवात केली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा वेळ काळ बघा कसं साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. दुसरे कोणते नियम? काही नाही. कांदा लसूणचा नियम नाही किंवा झोपायचा उठण्याचा कुठला नियम नाही. खाली झोपू का, चटईवर झोपू का, हा कुठलाही नियम लागू होत नाही. फक्त या पद्धतीने सेवा करा, हे नियम पाळायचे आहेत आपल्याला. याचं उद्यापन वगैरे काही असतं का? तर उद्यापन वगैरे काही राहत नाही. तुम्हाला दानधर्म करू वाटलं, अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, म्हणून तुम्ही दानधर्म करू शकतात. मंदिरांमध्ये दान करू शकतात. यथाशक्ती दक्षिणा तुम्ही दानपेटीत टाकू शकतात. गरिबांना, गोरगरिबांना दान म्हणजे अन्नदान करू शकतात. या पद्धतीने करा तरीसुद्धा चालेल. आणि प्रकट दिन आहे तोपर्यंत आपल्याला 21 दिवसाची सेवा ही रुजू करायचा प्रयत्न करायचा आहे. तुमची सेवा 19ला 18 तारखेला पूर्ण झाली तरीसुद्धा चालेल. लवकर माझी 21 दिवस सेवा होऊन गेली तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. तर बघा, मी सांगत होती की या पद्धतीने तुम्ही नियम पाळायचे आहेत. आणि जसं मी सांगितलं, आरती 2 वेळा घ्या, नैवेद्य तुम्हाला दाखवता आला, महाराजांना नैवेद्य अर्पण करा दररोज, या पद्धतीने करावे. आणि या पद्धतीने 21 दिवस आपल्याला महाराजांची सेवा ही अर्पण करायची आहे. आता हे नियम अटी सगळं काही पालन करून तुम्हाला सांगेल, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुम्ही जर मनापासून विश्वासाने, श्रद्धेने, निशंकपणाने जर ही सेवा केली, नक्कीच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल आणि नक्कीच तुम्हाला बदलसुद्धा बघायला मिळतील. तर हे छोटे छोटे ज्या सेवा आहेत हे आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. बघा, या सेवेला तुम्हाला सांगेल 1.5 तास लागेल, 1.5 पावणे 2 तास लागत असतो. दररोजचा हा कालावधी आपल्याला फक्त महाराजांना द्यायचा आहे. आपल्या घरातील आवरून घ्या आणि एका मनाने, एक चित्ताने आपण तिथे बसून आपल्याला या सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण सेवा ज्या आहेत त्या महाराजांच्या चरणी अर्पण करू शकतो. आणि तुम्हाला सांगेल, तुमचे खूप मोठे प्रॉब्लेम असतील किंवा ज्या समस्या असतील त्या दूर जरी झाल्या नाहीत, जरी सेवा करून तर दूर झाल्या नाही. बरेच लोकांना वाटतं काही होत नाही, काही असं घडत नाही, तर असं नसतं. आपले शेवटी प्रारब्ध असतात, आपले कर्म असतात. जे प्रारब्ध आणि कर्माचे भोग आपण भोगत नाही तोपर्यंत काही होत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा, आपण आपले कर्म करत राहायचं. कर्तव्य करा, कर्म करा. महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात आणि आपलं बळ हे वाढत असतं. त्यामधून आपण अजून स्ट्रॉंग बनत असतो. आपल्या संकटांना 4 हात करायचं बळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणून या सेवा करून आपल्यामध्ये खूप जास्त पटीने बदल बघायला मिळत असतात. तर या पद्धतीने आपण सेवा या अर्पण करायच्या आहेत महाराजांच्या चरणी.
रुजू करू शकतो। तर या पद्धतीने आपल्या या तिघी सेवा अर्पण करायच्या आहेत। सेवा करत असताना तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता। दुपारी 12 ते 12:30 हा जो कालावधी असतो यावेळी सेवा करू नका। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल, ताई मी ऑफिसला जाते, मग मी पारायण ऑफिसला वाचू का? तर नाही, संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करत असणार तर ती तुम्हाला घरातच आपल्या देवघरासमोर करायची आहे, हे लक्षात ठेवा। आणि त्यासोबतच तुम्हाला सांगेल, नित्यसेवा जी आपण करत असतो महाराजांची ती मात्र सोडू नका। या सेवेसोबत ती सेवासुद्धा आपल्याला करायची आहे, तेव्हाच या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका।